उद्यापासून मराठी भाषा न बोलणाऱ्या चालकांवर कारवाई होणार आहे। रिक्षा, टॅक्सी, ओला उबर चालकांना आरटीओने इशारा दिलाय। पहिल्यांदा 1 महिन्याची नोटीस दिली जाईल, नंतर लायसन्स निलंबित केलं जाईल। मराठी नाही आलं तर लायसन्स रद्द केलं जाईल। महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य करण्यात आलेली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केलं। उद्यापासून ही कारवाई केली जाणार आहे। मराठी भाषा ही आता महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर अनिवार्य। प्रताप सरनाईक यांनी हे विधान केले। उद्यापासून मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार आहे। रिक्षा, टॅक्सी, ओला उबर या चालकांना आरटीओने इशारा दिलेला आहे। पहिल्यांदा 1 महिन्याची नोटीस दिली जाईल, नंतर लायसन्स निलंबित केलं जाईल आणि तरीही मराठी आलं नाही तर मग लायसन्स रद्द केलं जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील धनंजय यांच्याकडून। धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात काल सांगता कार्यक्रम झालेला आहे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांचा आणि त्याच्यानंतर खरं तर कारवाई कधीपासून सुरू होणार या सगळ्या संदर्भातले संभ्रम होते। मात्र कालच्या कार्यक्रमामध्ये स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की 2 दिवसानंतर म्हणजे कालचा दिवस आणि आजचा दिवस गेल्यानंतर उद्या बुधवारपासून कारवाईला सुरुवात होणार आहे आणि भरारी पथकाच्या माध्यमातून आरटीओच्या विविध ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्यांना मराठी बोलता येणार नाही, व्यावहारिक ज्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांना ज्ञान नसेल मराठीचं, त्यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे। आणि या सगळ्यामध्ये त्यांना आधी 1 महिन्याची मुदत दिली जाणार आहे आणि त्यांना पुन्हा एकदा ज्या काही प्रशिक्षण केंद्र आहे तिथे जाऊन पुन्हा एकदा मराठी शिकण्याची संधी दिली जाईल आणि त्याच्यानंतर जर मराठी आलं नाही तर 3 महिन्यासाठी त्यांचं लायसन्स जे आहे ते निलंबित केलं जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांना मराठी जे आहे ते शिकावं लागणार आहे। आणि त्याच्यानंतरही वारंवार हे सगळं केल्यानंतरही जर कोणत्या रिक्षा चालकांनी मराठी शिकली नाही किंवा मुजोरगिरी केली तर त्यांचं लायसन्स किंवा परवाना जो आहे तो रद्द करण्यात येणार, असं थेट इशारा जो आहे तो परिवहन मंत्री यांनी कालच्या कार्यक्रमामध्ये दिलेला पाहायला मिळाला। त्यामुळे आता उद्यापासून खरं तर आरटीओच्या भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी होईल आणि तपासणी केल्यानंतर जे रिक्षा चालक ज्यांना किंवा टॅक्सी चालक, कॅब चालक आहे ज्यांना मराठीचं ज्ञान, व्यावहारिक ज्ञान नाहीये, त्यांना नोटीस बजावली जाईल। 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर सुद्धा जर मराठी बोलता आलं नाही तर त्यांचे परवाने किंवा लायसन्स जे आहे ते रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होईल। विक्रांत, धन्यवाद धनंजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।